मित्रांनो नमस्कार. बिरोबा शिप फार्मवर आपलं सहर्ष स्वागत. बघू शकता तुम्ही आपलं नियोजन हे आपण मितिगास केलेलं आहे. खरं तर बंदिस्त मेंढी पालनामध्ये प्रमुख हा महत्त्वाचा विषय म्हणजे चारा व्यवस्थापन. चारा व्यवस्थापन जर चांगला असेल तर बंदिस्त मेंढी पालन तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. जर तुम्हाला चारा व्यवस्थापनच जमलं नाही तर तुम्हाला बंदिस्त मेंढी पालन तुम्ही कधीच करू शकत नाही. आपलं तुम्हाला नियोजन दाखवतो. हे आपण मेथी घासाची लागवड केलेली आहे आता थंडीमध्ये. एक 20 दिवसाचं हा मेथी घासाचा प्लॉट आहे. अजून आपल्याला करायचा आहे, अजून एक पुढल्या वर्षी वगैरे आपण ट्राय करणार आहे. ते थंडीमध्ये करतात त्याच्यामुळे फर्स्ट ट्राय आहे हा मेथी घासाचा, तुम्ही बघू शकता. प्लस आपण V1 जातीचे तुती ते देखील आपण रोपं तयार करायला केलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. आपण एक 100 ते 120 रोपं V1 जातीची तुती हे आपण रोपं तयार केलेले आहेत. बऱ्यापैकी 70 ते 80% रोप लावलेली कांड्या हे उगवून आलेले आहेत. चांगल्या पानं वगैरे दिसत आहेत. थोडीशी मोठी झाली की आपण लावणार आहेत, ड्रीप वगैरे करून आपण लावणार आहे त्याला. हे आपण नेपियर पण लावलेलं आहे थोडंसं, 4-5 सरीला हे बघू शकता तुम्ही. नेपियर पण आपण केलेलं आहे. अशा प्रकारे आपण 2-3 प्रकारचा चारा केलेला आहे. आपण मका देखील 1 एकर केलेला आहे. आपल्याकडे मक्याचे 1-2 प्लॉट आहेत. एक मोठा एक आता 2.5 महिन्याचा एक प्लॉट आहे आणि आता सध्याला आपण एक केलेला आहे. हे आता सुरुवातीला आपण आता आपला इथं नेपियर होता पहिला, आपण तो नेपियर काढून आता नवीन हे लागवड केलेली आहे. हे पण नेपियर बऱ्यापैकी 70 ते 80% नेपियर उगवून आलेला आहे. हे 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला मेंढ्यांसाठी चारायला येईल.